माझे नाव आहे साची सचिन भोकरे. मी इयत्ता दुसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. माझ्या पत्रिकेचे नाव ऐकावे जनाचे करावे मनाचे. एकदा एक शेतकरी आपल्या मुलाला बरोबर घेऊन आपले गाढव विकण्यासाठी शहराकडे चालला होता. दोघेही गाढवासह काही अंतर जातात तोच माणसांचा एक घोळका त्यांच्याकडे पाहून हसू लागला. त्या घोळक्यातला एक माणूस म्हणाला, शेतकरी दादा, अहो ऊन किती पडलंय, शिवाय लांबचा रस्ता, सोबत गाढव असताना मुलाला कशाला पायपीट करायला लावता, बसवा की त्याला गाढवावर. घोळका पुढे निघून गेला. शेतकऱ्याने लगेच मुलाला गाढवावर बसवले व पुढे चालू लागले. काही अंतर चालल्यानंतर समोरून काही म्हातारी मंडळी येताना दिसली. त्यापैकी एक जण म्हणाला, काय पोरगं तरी पहा, बापाला चालायला लावून स्वतः ऐटीत गाढवावर बसला. चेष्टेने हसत घोळका पुढे निघून गेला. परंतु शेतकऱ्याला त्यांचे म्हणणेही पटले. त्याने मुलाला गाढवावरून उतरवले व स्वतः गाढवावर बसला. काही अंतरावर स्त्रियांचा घोळका समोरून आला. गाढवावर बसलेल्या शेतकऱ्याला पाहून त्या हसू लागल्या. त्यापैकी एक जण म्हणाली, यांना मुलाबद्दल प्रेमच नाही. मुलगा बिचारा पायी चालतो आणि हा बाप गाढवावर बसलाय. त्याला सुद्धा घे की म्हणाव गाढवावर. त्या बाईचे बोलणे शेतकऱ्यांनी ऐकले. त्याने लगेच मुलालाही गाढवावर बसवले. थोडे अंतर चालून जातात न जाता तोच आणखी एक टोळभैरवांचा घोळका त्यांच्या समोरून आला. त्यातली माणसं शेतकरी आणि त्याच्या मुलाकडे पाहून चेष्टा करू लागले. त्यापैकी एक जण म्हणाला, काय शेतकरी दादा, गाढव तुमचा दिसत नाही, भाड्याने घेतलाय का? भोळा शेतकरी म्हणाला, नाही बुवा, हे माझे गाढव आहे. शहरात त्याला विकायला घेऊन चाललोय. अहो मग शेवटी तरी त्याला सुख द्या की. आयुष्यभर सेवा केली आहे ना त्यांनी तुमची, मग आता थोडी सेवा तुम्ही करा. तुमच्या दोघांच्या ओझाने ते दमून गेले आहे. मी सांगतो तुम्ही गाढवाला स्वतःच्या खांद्यावर उचलून न्या. असे बोलणे घोळका निघून गेला. भोळा शेतकरी विचार करू लागला, खरोखरच या गाढवांनी आपली खूप सेवा केली आहे, तेव्हा आपण त्याची थोडी सेवा करायला हरकत नाही. लगेच त्या बापलेकाने गाढवाला धरून त्याचे पाय दोरीने बांधले आणि सोबतच्या काठीवर गाढवाला टाकून आपल्या खांद्यावरून ते गाढवाला बाजारात घेऊन निघाले. उलटी टांगल्यामुळे गाढव चुळबुळ करीत होते. आता रस्ता पुलावरून जात होता. नदीला भरपूर पाणी होते. पुलावर त्यांना टवाळखोर मुलांचा घोळका भेटला. गाढवाला उलटे टांगल्यामुळे बांधलेले पाहून ते त्याच्या जवळ येऊन टवाळक्या करू लागले. गाढवाच्या अंगाला कळा येऊ लागल्या. ते चांगले चवताळले. त्यामुळे दोऱ्या तोडून ते भरधाव धावले आणि तोल जाऊन नदीत कोसळले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गाढव पुढे पुढे जात होते. शेतकरी आणि मुलगा हताशपणे गाढवाकडे पाहत होते. अखेर गाढव पाण्यात बुडले. आता मात्र शेतकऱ्याला आपण दुसऱ्याचे ऐकत आलो इथेच पश्चाताप झाला.